माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने मित्रांनो या सोलापूरमध्ये नरेंद्रजी मोदी यांना जिंकवण्यासाठी जीवाचं रान करायचं आहे। मोदीजी 29 तारखेला या सोलापूरमध्ये 12:30 वाजता सभा आहे होम मैदानावर। राहुल गांधीची परवा सभा झाली, 5-7 हजार लोक होते। सभा काय असते ती आपण 29 तारखेला दाखवू। ज्यावेळेस हिंदुत्वाचा आवाज घुमतो त्यावेळेस सभा काय असते ती 29 तारखेला आपण दाखवू। आणि निश्चित या माध्यमातून हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी या सभेला यावं, नियोजन करावं, पूर्ण ताकदीने मोदीजींच्या सभेला यावं। आता मोदीजी आल्यानंतर या मध्येमध्ये तसा मध्य हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे। MIM-ने खुलेआम काँग्रेसला पाठिंबा दिला मित्रांनो, खुलेआम पाठिंबा दिला, फतवे निघायला लागले, सगळे एक झाले, आपल्याला सुद्धा एक व्हावं लागेल। होणार ना, होणार ना। त्यामुळे मित्रांनो मोदीजी 29ला आणि 1 तारखेला योगीजी या मध्येमध्ये येणार आहेत। योगी आदित्यनाथ ज्या मध्यमधून हिरवे झेंडे नाचवले त्या सगळ्यांना उत्तर द्यायला 1 तारखेला या मध्यमध्ये योगी आदित्यनाथची भव्य सभा 3 वाजता। ज्या मध्यमधल्या लोकांनी हिरवे झेंडे नाचवले त्यांना उत्तर द्यायला भगवा धारी योगी आदित्यनाथ 3 वाजता 1 तारखेला 3 वाजता या मध्यमध्ये येताय। देवेंद्रजी तुमचा प्रवेश भाजपामध्ये झाला आणि भगवाधारी योगी आदित्यनाथ तुमच्या सोबत स्टेजवर असतील। हे खऱ्या अर्थानं एक शुभ योग आहे, खऱ्या अर्थानं ही शुभ वार्ता आहे। आपण सगळ्यांनी ताकदीने लढा। भविष्यात तुमच्या सोबत एक कार्यकर्ता म्हणून भाऊ म्हणून तुमच्या सोबत मध्यमध्ये ताकदीने लढेल। आपण सगळ्यांनी 29 तारखेला ताकदीने यायचंय, ताकदीने यायचं, निवडणूक अंगावर घेऊन लढावी। आपल्या सगळ्यांचे जे काही स्वप्न आहे, आपल्या सगळ्यांची जे काही इच्छा आहे ती भविष्यात निश्चित पूर्ण होईल। आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।